चला कॉल कर आधी, मला असं वाटतं. हा बघा भाई. हा दिव्या काय म्हणणं आहे? अरे असंच फोडतात ते गणपती बाप्पा काय होणार. गणपती बाप्पा मोरया याला आडवा फुटला बरोबर. पाणी होतं की नाही? याला खुलाच आहे हा. आता तो गाडीचा आडवा आला बरोबर, गाडी काढणार होतो. काय केलंस काय होतं? चारी साईडला चार लावले होते टायरा खाली बरोबर सेंटरला. मग रिवर्स मारली ना गाडी. गणपती बाप्पा मोरया. चल चल बाय. नमस्कार मंडळींनो, परत तुम्ही स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्हाला गाड्या बोलवतो. आपली नवीन एक ट्रिप असणार आहे. 3 दिवसाची ट्रिप आहे. तर आज आपण पहिल्यांदा आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वरला. इथून आपण जास्त नाही, आम्ही किती 6 जण आहे फक्त आज. ह्या ट्रिपला आम्ही फक्त 6 जण आहे. आणि आपला एक मित्र नाही राहिला आज, तो खूप मिस करू त्याला पण आम्ही. चला आता आपण पहिल्यांदा आपण त्र्यंबकेश्वरचं आपण आता दर्शन घेणार आहे. हे इथं आपली बापले पुढे हे 3 जण आहे तिथे, आणि पुढे 2 जण गेलेले आहेत, ते दिसत असेल तुम्हाला. आपली ही पूर्ण 3 दिवसाची ट्रिप असणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा घेतलं त्र्यंबकेश्वर, नंतर आपण जाणार सप्तशृंगी, नंतर पंचवटी, असं करून आपण शिर्डी आज आपण तिथे स्टे करणार आहोत. आणि आपण सकाळी म्हणजे आम्ही रात्री 10:30 पावणे 11 दरम्यान आपण घरातून निघालो, आणि इथं पोचलो आपण 3:30 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत आपण पोचलेलो आहे. आणि त्या हॉटेलला आपण स्टे करून मस्त झोप घेतलेली 1-2 तासाची. फ्रेश होऊन मग आपण डायरेक्ट मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार. तर चला मग डायरेक्ट आता आपण मंदिराकडे जाऊया. एरिया असा मस्त आहे इकडे. वातावरण पाठच्याला डोंगर आहेत. सकाळचं वातावरण पण मस्त वाटतं, एकदम हवा पण चांगलं आहे इकडे. आहे नाश्त्यासाठी दुकानं आहेत भरपूर तसं म्हटलं तर. पुढे गेले आता ही गँग आपली वेगळी आहे, म्हणजे आमचा ग्रुप आहे हा वेगळा. आणि इकडल्या टायमाला होता आपला गल्ली ग्रुप होता, आणि ह्या टायमाला आहे कोणता ग्रुप आहे आपला हा, काय ग्रुपचं नाव नाही आज आमचं ठरलेलं, म्हणजे पहिला असाच आमचा ग्रुप आहे. शाळेपासून आमचा क्लासचा धरून चला, आमचा क्लासचा ग्रुप आहे हा. हे 2 जण इकडे आहेत, तो प्रथमेश, तो सौरभ. यांची तुम्हाला नंतर इंट्रोडक्शन देतो. सस्पेन्स आहे. ही सस्पेन्स. साईडला जाणार. चल घे, चल हे घे. घे थांब येतो ना, आहे नाही नंतर लिहून ठेवा का सर्व. चला इकडे पोलीस चौकी वाटते. नाही, रुग्णालय आहे. अरे गर्दी तसे भरपूर आहे इकडे, काम गर्दी आहे. पुढे बियांची झाडं आहेत. हा तो गेट आहे तिकडून आहे. चल आम्हाला अजून माहिती आहे, दर्शन आम्ही चाललोय पुढे. चल पुढे इकडून जायचं आहे ना. चल हे सर्व इथून आलं डायरेक्ट पाठी घ्यायला इथंच काढून जाऊया ना. तिकडून बाहेर ना आपण डायरेक्ट, मग इथंच काढून ठेवूया. पण एवढं आतमध्ये जायची गरज आहे. इथं घाला त्यांच्या तर समोर गाडी आहे ना. गायब झालं तर तिथून तर आजी जाऊन ये. चल आजीला मदत करू आपण. नाही आम्ही ओटी घेतली हो. आयला आता ही इकडून बोलते यायचं दर्शन करू. जाऊ दे ऋतू, नको एवढं ऐकू. मी काय बोलतोय बाई, ह्या ट्रेच्या इथं काढा. एवढ्या कोणाच्या चप्पल आहे त्यांच्या नाही घेऊन गेलो तर आपल्या कुठल्या घेऊन. चला टाकायचं. चला जय बाबा भोले.
आम्ही पण गाऊन ठेवतो इथेच. काय काय फुलांचं भारी सजवलंय ना, चल. भारी वाटतं थोडंसं. सकाळ सकाळ देवाचं दर्शन झालं तर भारी ना. वातावरण पण हवा पण मोठं थंड त्यातून त्यात हा काय गर्दीच नाही ना, गर्दीच नाही भाई, गर्दी डायरेक्ट वाटतं दर्शन तुला आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटणं, गर्दी पण नाही. ठीक आहे, मस्त आहे जरा. काय बोलतो. काय तू एकदा किती होता? तू कधी आलेला? मी तर आता माहित नाही, नोव्हेंबर होता हा 24चा आहे ते. आणि फुल गर्दी आहे, फुल जाम. हे पूर्ण परत तिकडून एक वेगळंच काहीतरी होतं. काय बोलतो. हे बघ, हे दिसतंय हे हा हा ते त्या साईडला आहे आणि तिकडे पण असा राऊंड होता थोडा छोटासा. हा काय डायरेक्ट आहे बघ ना, लाईन नशीब आहे रे आपलं. आपलं दर्शन चांगलं झालंय. ऑफ डेला सॉल्टेड सॉर्टेड आहे ना. थँक्स फायनल आपण दर्शन घेतलेलं आहे इथे. गर्दी पण जास्त नव्हती. आता आम्ही फोटो पण शूट करून घेतो इथेच. पाठचा वाईट पण मस्त होता. अरे तू व्हिडिओ नाही काढतो, तू काय काय वेगळं करतो व्हिडिओ मला माहिती आहे. थोडं काम चालू आहे इकडे वरती. कलर बिलरचं असेल काहीतरी काम. लाईन आता भरपूर आला. आम्ही असताना लाईन नव्हती. आता भरपूर लाईन आहे. मगाशी आम्ही आता लाईन नव्हती, आता भरपूर लाईन लागली. नशीब आहे आमचं, चांगलं दर्शन भेटलं मला लगेच. या साईडला आहे साधू बाबा तिकडे. हाथ में धो के लोटा साफ करके भर के लाना भैया अंदर. त्यामध्ये फोटो काढू दे. अरे मग एक असंच करत राहतो दर टायमाचं तुझं. अरे फोटो भांडतात आहेत. हा नाही, अरे चुकीचं आहे ना. तू ब्लॉगसाठी बोलू नका मारे. तुम्हाला कसं वाटतं आता आल्यावर एवढं भरपूर जण फिरायला? मनातले पाप बदला. आधी तू पाप. हा मी करतो पाप. मी देवदर्शन फक्त एक्सप्लोर करायला आलोय की महाराष्ट्रामध्ये काय काय आणि कसं काय. आता चांगलं बोललोच नाही ना मी. आता मी तर मंदिरात आहे म्हणून चांगला शिवाय घातला. नाही नाही काय नाही काय तसंच आहे, तू पण तसंच आहे. हा मी कुठं नाही बोल, मी पण नाही त्यातला. सगळे जातीच असतात, कोण असं नाही. कोण एवढा हा नाही धुतलेलं नाही कोण. सर्वच आहे. सर्वजण असतात ते तर काय. हा उत्तर महाद्वार आहे इकडे. पुरा बाजार आहे इकडे. बाजारच वाटतं सर्व. त्र्यंबकेश्वर मंदिर नंतर बघू काय घ्यायचं ते. चप्पल घालून घेऊ ना आपण तिकडून. मॅचिंग पण आहे. एक बेल घेतलं आपण गाडीसाठी. बघूया अजून काय काय आहे. काय आहे काढा घ्यायचं थोडं काढा. अजून एक असाच चांगला लागतं यापेक्षा, चटणीपेक्षा. तुला घ्यायचं तर घे. पूर्ण नाही म्हणा. डोसा पण खायचा ना आपल्याला. बघा मला डोसा पण खायचा ना आपल्याला.
खावा 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 नाही का का बस बस मोरे फायनली आपण दर्शन घेऊन झालंय आता जस्ट आपण जातो आता डायरेक्ट रूमवरती तर अजून झोप नाही रात्रभर गाडी चालवतो थोडा आल्यावर झोपलो होतो 1 तास तरी झोपलो असेल बस आता परत झोपणार जाऊन म्हणजे 1-2 घंटे झोपल्यानंतर आम्ही परत 11 वाजता निघू डायरेक्ट वणीला सप्तशृंगीला आम्ही जाणार आहे डायरेक्ट चालतात बघू कशात समोर आहे आपल्याला बोला बोला गवळणी तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे हा सप्तशृंगीला नेणार आम्ही तुम्हाला आता वाणीला चालत जायचं सर वाणी वरती का पाय फक्त हत्तीसारखं घेऊन जायचं मग. हा तुमचीच कशी होता तो अरे यांना चालायला नको रे नुसतं खाऊन घरात बसून राहिलेली द्या जाऊन ऑफिसला बसतात पण घरी येऊन बसतात संपला विषय हा आता कसं काय सिच्युएशन कुठं जायचं कुठं मला हे पाहिजे होतं ना 600 रुपयात 600 रुपये 600 रुपयात हे पाहिजे होतं ना 600 रुपये तर आपल्याला बाथरूम मध्ये पण झालं नाही आंघोळ करायला हे मात्र बरोबर भाई आपली गाडी बघा तोंडाला इज्जत काढतील रे आपली असा व्हिडिओ कोण मोबाईल नको घेऊन जाते सर हातात तुला कापीन म्हणजे गाडी तुला चांगला अवनी आहे ना घेऊन दे मोबाईल ऐकूनच घेत इकडे चला इकडे पाणी आहे भरपूर का रे एवढं कुठलं पाणी येते इथं आतमध्ये तलाव आहे वाटतं तिकडलं पाणी इकडे येते बाहेर आज तुला तलाव आणि गटराचं काय समजत नाही पुणे भाई आता तलाव आहे सौरभ तलावा माहिती आहे ते गटर लाईन फुटले अरे गटर लाईनच फुटली आहे काय यार हट ते कुठलं आहे महाविद्यालय कला वाणिज्य माहिती बरं तुला माहिती कला वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे काय कला म्हणजे तो त्याला इकडे आहे रे वाणिज्य म्हणजे एवढं ना माहिती काय 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 वाणिज्य म्हणजे काय वाणिज्य म्हणजे काय काय सांग वाणिज्य कोणती शाखा तिला काय बोलता इंग्लिश मला नाही माहिती का वाणिज्य बिनिज्य मोरे काय रे हा ये झेंडूला माहित नाही आणि मी केलंय ते. मराठीत नाही इंग्लिश मध्ये बोल ना. हे आता मराठी एवढं इंग्लिश मीडियम गेले मराठी माणसाने मराठी म्हणून समजायचं असतं भाई हो तू राहतोस काय पुढे केलं? महाराष्ट्रात राहतोस तू काय केलंस काय तू काय केलं मी पण कॉमर्स केलं वाणिज्य मधून केले हा मग कॉमर्स केलं गाडीच्या मधून गेले कॉमर्स तेच दोन्ही एकच आहेत ते आधी स्वतः बोलत नाही काय मला माहिती होतं म्हणून तुला विचारलं ना हा. हे आपलं हॉटेल फायनल आता आम्ही उठलेलो आहे तर आम्ही जाणार आहोत ते पण डोळ्याला झोपत आहे. तू काय करतोय हे बघ, असे आम्ही झोपलेलो आहे इथे तू इकडे काय मोरे पोरीने आम्ही खाली झोपलेलो होतं सकाळी त्यांची बारी होती बेडवर झोपायची आता आमची होती असं पण सांग आता आम्ही इथून जाणार आहोत डायरेक्ट सप्तशृंगीला फ्रेश होतो आता वाजले किती मोरे 11 वाजले ते सकाळचे 11 वाजले आहे डायरेक्ट 1:30-2 वाजेपर्यंत सप्तशृंगी चला डायरेक्ट तिकडे भेटूया